पुण्याजवळ 1 किंवा 2 दिवस फिरायला जायचंय तर मी तुम्हाला सांगणार आहे एक मस्त प्लॅन। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांना ही व्हिडिओ आवर्जून शेअर करा। सकाळी लवकर उठून पुणे बेंगलोर हायवेने मावळ मधील घाटेश्वर मंदिराच्या दिशेने जायचे। वेळ असल्यास मुख्य रस्त्याने उजवीकडे येऊन आंध्रे धरणाचे बॅकवॉटर नि येथील पुलावर थोडा वेळ थांबून छान फोटो काढायचे। मी आता आहे ताकवे गावामध्ये। माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय आंध्रे धरण आहे। मला वाटतंय व्हिडिओमध्ये नॉईज सुद्धा खूप येतोय, हो ना? आणि आता तुम्हाला नॉईज कमी येत असेल ना? याचं कारण म्हणजे माझ्याकडे आहे होलीलँडचा हा लार्क A1 माईक, ज्याच्यामध्ये आहे 3 लेवल इंटेलिजंट नॉईज कॅन्सलेशन। आणि हो, विशेष म्हणजे इथे आल्यापासून मी एकदाही त्याला चार्ज केलं नाहीये, कारण ह्याची बॅटरी आहे 54 तासांची। नाहीतर इथे न येता सरळ मावळच्या दिशेने घाटेश्वरला जावे। निसर्गाच्या कुशीत गर्द झाडीत असलेले हे सुंदर घाटेश्वराचे मंदिर। मंदिराची रचना इतर महादेवाच्या मंदिरांपेक्षा वेगळी आहे। मंदिराचे शिखर हे पाहता क्षणी हिमालयीन पद्धतीचे वाटते। हे मंदिर आतून संपूर्ण पोकळ असून मंदिराची उजवी भिंत 3/4 आहे, तर पुढील भिंत 1/4 असून मधला भाग हा रिकामा आहे, जेथून आपल्याला गाभारा दिसतो। मंदिरात नंदी महाराजांचे नि महादेवाचे दर्शन घेऊन पाठीमागे ठोकरवाडी धरणाच्या पाण्याजवळ निवांत बसावे। थोडा वेळ बसून मस्त फोटो काढून झाले की दुपारच्या वेळी जर तुम्हाला इथेच राहायचे असेल तर ताकवे मधील ऑराईन रिसॉर्टवर मुक्काम करावा, किंवा पुण्याच्या दिशेने परत येताना मुख्य हायवेला माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये जेवण करून जवळच असणाऱ्या टेकडीवरील चौराई देवी मंदिरात जायचे। साधारणपणे 30 मिनिटांचा ट्रेक करून गेल्यावर आपल्याला हे टुमदार आणि सुंदर असे मंदिर दिसते। इथे देवीचे दर्शन घेऊन काही वेळ निवांत बसून घराच्या दिशेने प्रस्थान करायचे। काय मग, कसा वाटला प्लॅन? सहलीची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी होलीलँड अशी कमेंट करा। धन्यवाद।